आशीर्वाद द्यावा पामराला माथा ठेवी तव चरणाला आशीर्वाद द्यावा पामराला आशीर्वाद द्यावा पामराला माता टेकतो तव चरणाला आशीर्वाद द्यावा भस्मासुर पुत्र दुरासद याने गुरु शुक्राचार्यांकडून भगवान शंकराच्या पंचाक्षरी मंत्राचा उपदेश घेऊन तीव्र तपश्चर्या केली आणि त्या भवशंकरास त्याने प्रसन्न करून घेतलं. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. प्रणाम महादेव. हे देवानी देवा महादेव, हे विश्वचालका शिवशंकर,
तुम्ही माझी तपश्चर्या पाहून प्रसन्न झाला आहात तर मला असा वरदान द्या की या 4 योनीतील कोणताही प्राणी देव दानव अथवा यक्ष यांच्याकडून मला मरण येणार नाही. मला असा वरदान द्या. ऋषी शुक्राचार्य पंचाक्षरी मंत्राचा उपदेश घेऊन आज त्या मुळे शंकरास प्रसन्न करून घेतलं. शिवाय त्याच्याकडून वरदानही घेतलं. मी अमर झालो. नमो आदिगण हा सोहमंग जन नमो आदिगण हा सोहमंग जन देव सारे वंदी गणरायणा नारदाचे द्वारे चालविली भुवनाला नारदाचे द्वारे चालविली भुवनाला अरे गोसावण्या तुला माझी ओळख नाही. मी भस्मासुर पुत्र त्या शंकराला प्रसन्न करून मी त्याच्याकडून वरदान घेतलं. सांगतो या 4 योनीतील कोणताही प्राणी देव दानव अथवा यक्ष यांच्याकडून मला मरण नाही. हा वर खरा आहे की खोटा यावर मला शंकाच वाटते बरं का तुला जे काही असेल ते स्पष्ट बोल आणि सांगतो पैठून. अरे हो आधी माझी ओळख तर करून दे. हा सांग. मी ब्रह्मपुत्र नारद या वार्तालाप करत फिरत असतो. आता एक गोष्ट ध्यानात घे. या त्रिकोणावर राज्य करायचं असेल तर साऱ्या त्रिकोणातील देवांना तुला मनातून करावं लागेल. विचार कर. विचार करण्याची वेळ गेली. आता फक्त
रसिक प्रेक्षकांच्या मनापासून चालले स्वागत आहे. शर्वरी सुरेंद्र सरवंदे 1000 रुपये आणि विहाने सुरेंद्र सरवंदे याचकडून 1000 रुपये. मधुकर कृष्ण जाधव 1000, प्रकाश पराडकर 500, किशोर जुलू 500, शिवण्णा दिलीप चिरवडकर 225 रुपये, यशवंत बाळगोळकर स्मरणार्थ राजेश डोंगर यांच्याकडून 501 रुपये, सुभाष तांबे यांच्याकडून 1000 रुपये, सन्मान्य रवींद्र भटकर यांच्याकडून 1000 रुपये, भानु शिवरामकुळ यांच्या स्मरणार्थ संतोष भानुकुळ यांच्याकडून 1000 रुपये, राजेंद्र मांडवकर यांच्याकडून 100 रुपये, ऋणगावचे सुपुत्र तुतारी मुर्शिंग वादक असं ओळख असलेले कैलासवासी तानू विटू पाशांच्या स्मरणार्थ त्यांचे भाचे मनोज आगरे व मोहम्मद आगरे यांच्याकडून 501 रुपये, स्वाती दत्ताराम करीजकडून नमन मंडळासाठी 500 रुपयाचे पारितोषिक आले. तर आम्ही सर्वांचे मनपूर्वक आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नारायण 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 चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाळू, जीवाचा जीव लगा पाळू. या ब्रह्मपुत्राचा त्रिवार प्रणाम. कसं काय नारायण नारायण देवा, विशेष आणि तेही अति विशेष आहे. बोला मुनिया बोला, निसंकोचपणे बोला. इंद्रदेवा, या भूतलावरती भस्मासुर पुत्र दुरासत शिवशंकराच्या वरानं उमत्त होऊन साऱ्या त्रिकोणावर राज्य करून पाहतो आणि प्रथमतः या इंद्रपुरीवरती स्वारी करणार आहे. तेव्हा आपणास सावध करण्याची वर आलो आहे मी देवा. मुनिया, आपण वेळ सावध केलं आम्ही आपले आहोत. इंद्रदेवा, हे तर माझं काम आहे, परंतु आपण या संकटाचा धीराने सामना करावा. येतो आम्ही. नारायण नारायण नारायण
नारायण नारायण नारायण पृथ्वीवरिया दुरासदान लैमान घातला हे पृथ्वीवरिया दुरासदान तैमान घातला शिव शंभूच्या वरान दैत्य पार हा मातला शिव शंभूच्या वरान दैत्य पार हा मातला पृथ्वीवरिया दुरासदान तैमान घातला पृथ्वीवरिया दुरासदान तैमान घातला शिव शंभूच्या वरान दैत्य पार हा मातला शिव शंभूच्या वरान दैत्य पार हा मातला माझ्या कान्याने तीच पाण्यात तिथवर आलो आहे दुरासदा जाऊन सांग तुझ्या त्या देवाला हा दुरासद या त्रैलोक्याचा राजा आहे. नारायण नारायण अरे वेड्या इंद्रदेवांना पराभूत करून या सृष्टीवरती राज्य करू शकत नाही काय ब्रह्म विष्णू महेश या सृष्टीचे चालक आहेत जर तू त्यांना पराभूत केलं तर नक्कीच या सृष्टीवरती राज्य करशील बघ विचार कर केला विचार आता तो वैकुंठीपती विष्णू हे विष्णू चला आपलं हे काम झालं आता ही बातमी विष्णू देवांपर्यंत पोहोचवली पाहिजे चला वैकुंठीला जाऊ नारायण नारायण छंदमणी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्ती भाव अंतरीचा हा मणी लागला तुझ्यासाठी चंदनाचा देह जिंकला वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला विठ्ठलाय बाबा विठ्ठलाय बाबा विठ्ठला विठ्ठलाय बाबा विठ्ठला विठ्ठलाय बाबा विठ्ठला या ब्रह्मपुत्र नारदाचा प्राण त्रिवार प्रणाम
नगरीत वाद आहे. आज आमचा वैकुंठ नगरीत कसं काय येणं झालं? काही विशेष तर नाही ना? विष्णुदेवा, या भूतलावरती भस्मासुर पुत्र दुरासत शिवशंकराच्या वरानं उन्मत्त होऊन साऱ्या त्रिभुवनात हाहाकार माजवत आहे. इंद्रदेवांना पराभूत करून पुढील स्वारी वैकुंठ नगरीवरती करणार आहे. तेव्हा आपणास सावध करण्याची त्वर आलो आहे मी देवा. नाही तुम्ही काहीच काळजी करू नका. मी घेतो त्याचा समाचार. विष्णुदेवा, येतो आम्ही. ठीक आहे. नारायण 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 येशी खाली येताना दासी खाली जाताना येशी खाली येताना दासी खाली जाताना संगविले भाग्य तुझे लिहिले हो सटविले भाग्य तुझे लिहिले हे मानवा घरवान घर तुझे भरले हे मानवा घरवान घर तुझे भरले हे मानवा घरवान घर तुझे भरले दादा दादी काली दादा काली दादा दादी काली दादा लटकले भाग्य तुझे दिले हो लटकले भाग्य तुझे दिले हे मानवा घरवाने घर तुझे भरले हे मानवा घरवाने घर तुझे भरले हे मानवा घरवाने घर तुझे भरले. तुम्ही एवढी सगळं माझ्यावर आक्रमण करतो अशा वेळेनं या दुरासतानं जेव्हा त्रिभुवनावर राज्य करण्याचं जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हा दुरासत या सर्व देवांना पराभव करीत या सर्व देवांचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करतोय. अरे तू मला म्हणतास त्या राजाला अरे आम्हाला तुझ्या समोर घालणार आहे. मुकावेने तुझं हे हात माझ्या आणि दान तुझा. अरे दुरासदा, या सृष्टीचा कर्ता कर्ता मी असताना तुझी ही बदल
शंकर आणि ब्रह्मा शंकर शंकर तर माझ्या वतीने आधीच डोके आहे पण हे शंकर तू कुठे लपलास पण मी तुला शोधून काढणार शंकर आता तुझ्याच मनाची परीक्षा धन्यवाद रसिको आपले मनपूर्वक धन्यवाद रसिक प्रेक्षकांच्या पसंतीतून आलेलं पारितोषिक कसं आहे कैलासवासी कान्हाराजे तिरोडकरांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव श्री सिद्धेश तिरोडकर यांच्याकडून 200 रुपये आमचे मित्र सन्मान्य राजनजी सुरे यांच्याकडून 200 रुपये रियांश विलास डोंगरकर यांच्याकडून 500 रुपये आणि आमच्या नमनाचे एक प्रमुख मार्गदर्शक आमचे सहकारी कैलासवासी यशवंत सखाराम डोंगरकर ज्यांचं स्वप्न होतं ह्या रंगमंचावर मुंबईला आपली कला सादर होण्याचं आम्हाला काही मागच्या वर्षापूर्वी ते सोडून गेले त्यांचे नातवंड रिद्धी रुद्राणी रुही शर्वरी आणि स्वयं यांच्याकडून रोख 2000 रुपयाचे पारितोषिक आले मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री अरविंद रुडकर यांच्याकडून 500 रुपये कैलासवासी श्री शांताराम सीताराम सरवंदे यांच्या स्मरणार्थ त्यांची नात कुमारी अनन्या एकनाथ तामे इसवली पाथरवड यांच्याकडून 501 रुपयाचे देणगी आलेले आहे तरी आम्ही या सर्व बक्षिसांचे मनपूर्वक आभारी आहोत धन्यवाद 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 अशा तऱ्हेने या दुरासादानं इंद्र विष्णू यांचा पराभव करून आता तो दुरासद आणि त्या दुरासादानं त्यानंतर ब्रह्मदेवाचा आणि ज्या शंकरानं या वराचं त्याला प्राप्ती करून दिलं त्या शंकरासुद्धाने पराभव केला आणि म्हणूनच हे सर्व देव जमले त्या दुरासदाचा विनाश करण्याचा प्रयत्न करतात बघूया काय होते पुढे या सृष्टीचे रक्षण करावे हे विधात्मा त्या शक्तीपुढे आम्ही सर्व देव धुळले जात आहोत आमचे अस्तित्व कमी होत चाललं आहे यावर काहीतरी मार्ग सांगा चला तर मग आपण सारे देव मिळून त्या श्री गणेशाची आराधना करूया चला तर तू सुख करता तू दुःख हरता हे देवा भक्त जनांचा पालन करता तू सुख करता तू दुःख हरता भक्त जनांचा पालन करता येना गणेश येना गणराया आळणी तुला गणराया विनवी तुला
त्या दुष्ट दुरासन दैत्याने या पृथ्वीवर हाकार माजवला गेला आणि म्हणूनच पार्वती मातेच्या आशीर्वादाने मी आपणासमोर इथे प्रकट झाला होते, म्हणजेच त्या दुरासनाचा वध करण्यासाठी, त्याचा गर्भहरण करण्यासाठी. तेव्हा आपण निर्धास्त राहावे. हे दुरासना, हा पार्वती पुत्र श्री गणेश तुला आव्हान देतोय की आत्ताच्या आत्ता माझ्या समोर हजर हो. दुरासना, आत्ताच्या आत्ता माझ्या समोर हजर हो. ठीक आहे, होईल तयार. भगवान शंकरानं दुरासनाला वर दिला होता की माझ्या शक्तीपासून तुझा अंत होईल आणि या दुरासनानंतर त्याचं गर्व निर्माणाचा हा क्षण. हे दुरासना, तुला तुझ्या गर्वामुळे हा क्षण तुला तुझ्या आयुष्यात आला आहे. भगवान शंकराने दिल्या वराचा तू गैरवापर केलास आणि या पृथ्वी तलावर तू साम्राज्य निर्माण करू पाहिलंस. पण लक्षात ठेव, ज्याचा उदय आहे त्यांचा अंत नक्कीच आहे. तेव्हा तुला तर मी भगवान शंकराच्या वरामुळे तुझा वध तर होणार नाही, परंतु तुला मी असा शाप देतो की या केदार शेती राहून येथील जनतेचे सदोदित रक्षण कर. दुरासना, येथील जनतेचे सदोदित रक्षण कर. तू असाच माझ्या मस्तकावर पाय ठेव. अशीच सदोदित सेवा करत. भगवान श्री गणेशाचा विजय असो. भगवान श्री गणेशाचा विजय असो. भगवान श्री गणेशाचा विजय असो.